महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन केव्हाही होण्याची शक्यता असून शेतकरी पेरणीच्या तयारीला लागलाय। शासनाने अनुदानित बियाणे वाटपाची घोषणा केली असली तरी परळीतील अनेक शेतकरी अद्याप बियाण्यांपासून वंचित असल्याचा आरोप करतात। बीड जिल्ह्यातील परळी येथे कृषी विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे गेल्या 5 दिवसांपासून शेतकरी मोंढा मार्केट आणि कृषी कार्यालयासमोर उन्हात ताटकळत उभे आहेत। उपलब्ध बियाण्यांचा साठा कमी असताना 994 परमिटचं वाटप करण्यात आल्याने गोंधळ उडाला आहे। एकूण 354 क्विंटल बियाण्यांच्या तुलनेत अधिक परमिट दिल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे। कृषी अधिकारी समाधानकारक उत्तरं देत नसल्याची तक्रारही शेतकऱ्यांनी केली आहे। दरम्यान माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना तातडीने बियाणे वाटपाचे निर्देश दिलेत। प्राधान्यक्रमाने वाटप करण्याचं आश्वासन देण्यात आलं असतानाच रविवारीच बियाणांचं वितरण करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। या संपूर्ण प्रक्रियेत काळाबाजार होत असल्याचाही आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। दिलं तरी शेतकऱ्यांना दिले ना तुमच्या ब्लॅक मध्ये देऊ नका ना, काही बी करा पण ब्लॅक मध्ये करू नका। तुमच्या धर्मपुरी लाडाची का धर्मपुरी लाडाची का शेतकऱ्यांच्या डिमांड होत्या, फोन होते, मला 500 फोन आले आम्हाला द्या म्हणून, आणि शेतकऱ्यांच्या ह्याच्यासाठी सांगितले 994 जर आपले आलंच 300 क्विंटल असेल तर 300 द्यायला पाहिजे। आणि ही बियाणं जर 354 क्विंटल असेल तर 994 क्विंटलचे परमिट दिलेच का? कारण हे दिल्यामुळे शेतकऱ्यांची गर्दी तिथं झाली। शेतकरी एकमेकाच्या अंगावर त्या ठिकाणी पडत होते। प्रशासनाचं नियोजन पूर्णपणे शून्य आहे आणि त्याच्यानंतर महाबीजच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी संपर्क केला, जिल्ह्याच्या मॅनेजर सोबत संपर्क केला, तर जिल्ह्याचा मॅनेजर म्हणतो की आता 78 क्विंटल बियाणं उद्या येईल, आज काही बियाणं येईल आणि सगळं मिळून बियाणं तुम्हाला 60 ते 65% मिळेल। मग जर 60 ते 65% शेतकऱ्यांना तालुक्यातले बियाणं मिळणार असेल तर बाकीच्या उर्वरित 30 ते 35 ते 40% शेतकऱ्यांना बियाणंच मिळणार नाही का? मग शासनाची योजना फसवी आहे का? शासनानं ही अनुदानित बियाणाची योजना का सुरू केलेली आहे? मग इथं शेतकरी त्या ठिकाणी शेतीचे मशागतीचे कामं सोडून 5 दिवस झालं उन्हातानामध्ये मोंड्यात आहेत। बॅगची किंमत 2500 रुपये आहे आणि 5 दिवस शेतकरी मोंड्यात थांबल्यामुळे दर दिवसाचा 500 रुपये रोजाप्रमाणे त्याचे इथंच 2500 रुपये गेलेत।